कितना तकलीफ है। सब लेडीज़ लोग आती, ना दरवाज़ा है ना लाइट है, उसमें कुछ भी तो नहीं है, पानी भी नहीं है, ना पानी है। आती बेचारी ऐसे ही वापस लौट जाती हैं वो लोग। कम से कम पानी लाइट नहीं रहे चलेगा, मगर संडास तो ज़रूरी है ना एरिया में। नए नए बच्चे हैं, नई नई लेडीज़ लोग हैं। आदमी तो किधर भी जा सकते हैं, मगर लेडीज़ लोग कहाँ जाएंगी? तो उनके तो चाहिए ना भाई। गेल्या 7 ते 8 वर्षापासून पाठपुरावा आमचे परशुराम सुरोडकर करतात। पूर्ण सुलभ शौचालयाची दयनीय अवस्था झालेली आहे। जर वरून पुरुष बाथरूमला बसला तर खाली महिलांच्या अंगावरती घाण पडले जाते। लाईटची अवस्था दयनीय आहे की लाईट कधी पण तिथं शॉक लावतो, उघड्यावर लाईट ठेवलेले आहे, कसल्याही प्रकारची सुविधा नाही आहे आणि खूप वाईट परिस्थिती। ते स्लॅब कधी पण कोणाच्या अंगावर पडून जीवितहानी होण्याची शक्यता आहे। वारंवार महापालिकेला पत्रव्यवहार करून पण महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करते। इथे किती लोकवस्ती आहे? कमीत कमी इथं 15,000ची लोकसंख्येची वस्ती आहे। आणि आपण प्रशासनाला या संदर्भात काही प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून आंदोलन करून पण प्रशासन फक्त उडवणीचे उत्तर देतात, कारवाई काही करत नाही। काय इथे शौचालयाची समस्या आहे आणि काय सांगायला संदर्भामध्ये? अहो सर, वरती आहे ना हे सगळं तुटलेलं आहे, सलाब बिलाब सरा तुटलेला आहे। लेडीजच्या अंगावरती वरतून ते सर्व घाण पडते खाली। आम्ही किती लय 6-7 वर्ष झाले हो, लयच घाण आहे। कोणी येत नाही का स्वच्छता वगैरे करण्यासाठी? काय येतं असे साफसफाईला, ते 2-3 जण येतात, धुवून चालले जातात। काय तिच्यात ते वरतून घाण पडते, गेंड्या साऱ्या खराब झाल्या आहे। दरवाजे वगैरे आहेत का? दरवाजे पण नाही, लाईट पण नाही आहे, काय नाही आहे तिच्यामध्ये। सलाब तुटून अंगावरती पडतो। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।